हद्दीतील विकास कामांना गती देत प्रशासनाने TDR अर्थात हस्तांतरणीय विकास हक्कांच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीवरील तब्बल 25 कोटी रुपयांचा आर्थिक भार वाचविण्यात यश मिळविले आहे. या अभिनव नियोजनामुळे नागरिकांना उत्तम रस्ते सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच परिसरातील वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या बेसा-पिपळा नगरपंचायत क्षेत्रात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. या कामांसाठी काही ठिकाणी अतिरिक्त जागेची आवश्यकता निर्माण झाली होती. संबंधित विकासकांनी म्हणजेच बिल्डर्सनी या संदर्भात बेसा-पिपळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करून TDRचा वापर करण्यात आला. या माध्यमातून हल्दीराम चौकापासून बेलतरोडी चौकापर्यंत नवीन जोडरस्ता विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये 2 नाल्यांच्या बांधकामाचाही समावेश करण्यात आला असून संपूर्ण काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहे. TDRचा वापर केल्यामुळे जमीन संपादनासाठी शासनाला मोठा निधी खर्च करावा लागला नाही आणि सुमारे 25 कोटी रुपयांची बचत झाली. लागत जवळपास 25 करोड रुपये आहे आणि या TDRच्या माध्यमातून बनवलेल्या रस्त्याच्या माध्यमातून शासनाला जवळपास 25 करोडचा निधी आम्ही वाचवलेला आहे. हा रस्ता आपल्याला आमच्या हल्दीराम आहे ट्रू व्हॅल्यूच्या बाजूने हा रस्ता बेलतरोडीपर्यंत चाललेला आहे. त्याच्यात 2 नालेसुद्धा आहेत. 2 नाल्यावरचे ब्रिजसुद्धा त्यामध्ये आम्ही घेतलेले आहे. तर या रस्त्यामुळे मानेवाडा आणि पिपळ्याकडून येणाऱ्या लोकांना ज्यांना बेलतरोडीला जायचं आहे तर तिकडे जायला यांना मनीषनगर टी पॉईंट किंवा मनीषनगर चौकात जायची आवश्यकता नाही. इकडून डायरेक्ट यांना बेलतरोडीला आणि आउटर रिंग रोडकडे जाता येईल. TDR म्हणजे ट्रान्सफरेबल ड्रॉइंग राईट्स डेव्हलपमेंट राईट्स जे आहेत तर या माध्यमातून बिल्डर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. फ्लॅट स्कीमचे कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यांना TDR विकत घ्यावा लागतो. त्यांना जर जास्त बांधकाम करायचं असेल तर त्या अनुषंगाने TDRची आवश्यकता भासते. TDR म्हणजे इन केस FSI हाच आहे. तर त्याकरिता ते TDR मार्केटमधून घेत असतात. तर आम्ही शासनाच्या नियमानुसार शासनाच्या पॉलिसीनुसार जे DP रोड आहेत ते जर TDRच्या माध्यमातून डेव्हलप झाले तर TDRसुद्धा अवेलेबल होईल. कामंसुद्धा होतील रोडची चांगली आणि विकास कामांना कुठे म्हणजे जे फ्लॅट स्कीम वगैरे चालू आहेत त्यांना कुठे आळा बसणार नाही. त्यांनासुद्धा TDR अवेलेबल होईल. या दृष्टिकोनातून आम्ही विचार करून तो केलेला आहे. हा नवीन रस्ता सुरू झाल्यानंतर बेसा, मनीषनगर आणि टी पॉईंट परिसरातील वाहतुकीचा ताण लक्षणीयरित्या कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः मानेवाडा रोड किंवा पिपळा परिसरातील नागरिकांना बेलतरोडीकडे जाण्यासाठी यापुढे मनीषनगर टी पॉईंट मार्गे वळसा घालण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होण्यासही मदत होईल. स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, विकास कामांना गती आणि शासनाच्या निधीची बचत या तिन्ही बाबी साध्य झाल्याने हा प्रकल्प नगरपंचायतीसाठी एक आदर्श उपक्रम मानला जात आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.